नमस्कार मित्रांनो, ही छानशी सकाळ आहे गोव्यातली. आम्ही आहोत आज 23 जानेवारी गोवा येथे. अतिशय सुंदर आणि शांत असा हा परिसर सकाळी सकाळी वाटतोय. इथं आम्ही स्टे केला आहे. आमच्या कॉलेजचं हे ट्रिप आहे आणि हे आमचं रिसॉर्ट आहे, यू कॅन सी. आणि अशा एक म्हणजे भारतामध्ये राहून तुम्हाला पोर्तुगाल आणि युरोपचे इन्फ्लुएन्स असलेले कल्चर पाहायचं असेल तर एकदा गोवा नक्की खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. आणि गोवामध्ये बीचेस आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या आहेतच, पण त्यापेक्षाही अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे. तुम्ही अनुभवू शकता. साधारणतः 1961ला ऑपरेशन विजय करून पंडित नेहरूंनी हा पोर्तुगालांच्या ताब्यात असलेला 2 जिल्हावजा भाग असलेला गोवा भारतामध्ये सामील करून घेतला. मला कधी या गोव्यामध्ये फिरताना वाटतं की पोर्तुगीजांनी याला खूप चांगलं नर्चर केलं होतं आणि इथं त्यांचा बऱ्यापैकी सांस्कृतिक वारसा ते सोडून गेलेत. आणि त्यामुळं भारतात राहत असतानाच थोडंसं युरोपच्या कल्चरचा टच इथं अजूनही आहे. तुम्हाला माहिती आहे आपला हा जो गोवा आहे तो तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन 40-50 एक वर्ष 40 आणि 25 65 65-60 वर्ष झाले असतील. त्यामुळं आणखी इथं ते युरोपचं कल्चर अनुभवता येतं. तो लिबरलिझम सेलिब्रेशन आणि इथले बीचेस खूप छान आहेत. म्हणजे मालवण आणि कोकणच्या बीचेसमध्ये आणि गोव्याच्या बीचेसमध्ये जो बेसिक फरक आहे तो हा आहे की इथल्या पाण्याला थोडा करंट जास्त आहे. म्हणजे वेव्ज थोड्या वेगाने येतात आणि त्यामुळं पाण्यामध्ये पडून पोहण्याचा जो आनंद आहे तो अतिशय छान घेता येतो. आणि बाकी लोक इथली खूप जंटलमन आहेत. कुणाचं कुणाला काही डिस्टर्बन्स नाही. देशभरातलं हे एक अतिशय छोटं पण पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय मोठं आकर्षण असलेलं हे राज्य. आणि आम्ही आमच्या MIT कॉलेजच्या माध्यमातून इथं ही ट्रिप आणली होती. यामध्ये बेसिकली काय आहे की असे खूप सारे छान छान रिसॉर्ट्स आहेत. काजू आहे, नारळ आहेत, फणस आहेत आणि वातावरण इथलं बेसिकली खूप आल्हाददायक आहे, शांत आहे. लोक सपोर्टिव्ह आहेत आणि काय म्हणतो सेलिब्रेशन मूडमध्ये असतात लोक नेहमी इथं. तर खूप मजा येते. एकदा निश्चितपणे आपण गोवा अनुभवलं पाहिजे. बऱ्याच लोकांना युरोपमध्ये जाता येत नाही, पण अगदी युरोपमध्ये न जातासुद्धा तुम्ही युरोप कसा असेल याचा थोडासा फील इथं गोव्यात घेऊ शकता. आणि मी म्हणालो त्याचं कारण 400-450 वर्ष राहिलेला पोर्तुगीज लोकांचा इथं प्रभाव. ख्रिश्चनिटी आहे, चर्चेस आहेत, फोर्ट्स आहेत, हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. म्हणजे गोवा ज्या गोष्टीसाठी आपण म्हणतो की बीचेस आहेत आणि ड्रिंक्सवर टॅक्स वगैरे नाही, सो फॉर दॅट पर्पज पीपल कम हिअर. पण मला असं बिलकुल वाटत आहे खूप छान बाकीच्याही खूप चांगल्या गोष्टी इथं आहेत, खूप चांगल्या वास्तू आहेत. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि मला विशेष म्हणजे पंडित नेहरूंचं कौतुक वाटतं की जेव्हा भारत इंग्रजांच्या ताब्यातून आपण स्वतंत्र केला 1947ला, पण गोव्याला स्वातंत्र्य मिळायला 61 यावं लागलं, 1961. आणि त्यासाठी आपल्या भारत सरकारला खूप मेहनत करावी लागली. पोर्तुगीजांचा असा दावाच होता की भारत होता तेव्हा गोवा हा अस्तित्वातच नव्हता. गोवा आम्ही एक स्थापन केलं, एस्टॅब्लिश केलं आहे. त्याशिवाय गोव्यामध्ये खूप सारे ख्रिश्चन लोक आहेत आणि तो हिंदूंचा भारत बनतो आणि मुस्लिमांचा पाकिस्तान बनतो आहे वगैरे अशा अनेक दावे पोर्तुगाल करत होता. पण भारताने शेवटी ऑपरेशन विजय राबवून 19 डिसेंबर 1961ला गोवा स्वतंत्र केला आणि ते भारतामध्ये विलीनसुद्धा केलं. विशेष म्हणजे पोर्तुगाल हा युरोप म्हणजे युरोपियन युनियनचा प्रदेश आहे. नाटोचा खूप दबाव होता, अमेरिकेचा खूप दबाव होता, पण तरीसुद्धा त्यावेळच्या पंतप्रधानांनी, त्यावेळच्या सरकारांनी युरोपचा किंवा नाटोचा किंवा अमेरिकेचा दबाव झुगारून ऑपरेशन विजय राबवलं आणि गोव्याला स्वतंत्र करून भारतामध्ये समाविष्ट केलं. कधी कधी मला वाटतं की समजा त्या लोकांनी नाटोला, अमेरिकेला किंवा
पोर्तुगालला घाबरून किंवा जाऊ दे आपल्या बापाचं काय चाललंय, किती 2 जिल्ह्याचा तर प्रदेश आहे, असं करून नेहरूने जर गोवा सोडला असता किंवा पटेल तेव्हा नव्हतंच बाय द वे, नेहरूने जर गोवा सोडला असता तर आज इतका सुंदर प्रदेश भारतामध्ये येता राहिला असता. राहिला प्रश्न इथं कोकणी आहे, मराठीचा फुल इन्फ्लुएन्स आहे, महाराष्ट्राशी अतिशय स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी आहे. पण मला वाटतं की इथल्या गोव्याची जी कल्चर आहे ती महाराष्ट्रापेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्याचं कारण मी म्हणालो पोर्तुगीजांचा 450 वर्ष इथं राहिलेला प्रभाव, त्यांनी केलेला त्यांच्या धर्माचा प्रसार, चर्चेसच्या माध्यमातून, मिशनरींच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टी इथं अनुभवता येतात. शिवाय इथं खूप सारे विदेशी पर्यटकही दिसतात आणि अगदी तुम्ही लंडन पॅरिसमध्ये जशा प्रकारचं वातावरण असतं की खूप सारे रेस्टॉरंट्स असतात आणि ते स्ट्रीट फेसिंग ड्रिंक्स करत लोकांकडे पाहत एन्जॉय करत राहतात. आणि विशेष म्हणजे इथे जे फॉरेनचे जे पर्यटक येतात त्यांनाही भारतीयांविषयी खूप आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. पटकन हाय हॅलो करतात, पटकन सेल्फी काढतात. खूप साऱ्या भारतीय मुलामुलींना फॉरेनरशी बोलण्याची किंवा फोटो काढण्याची संधी इथे मिळते आणि ते अतिशय काय म्हणतो ओपन आर्म्स वेलकम करतात. मी श्यामसुंदर माने, 23 जानेवारी 2026. कसं वाटलं हा माझं गोव्याच्या परिस्थितीवरचं भाष्य नक्की कळवा. थँक्यू.